इयत्ता 12वी. विषय कलेचा इतिहास व रसग्रहण. प्रकरण पहिले. भारतीय वास्तुकला. स्वाध्याय. भारतीय मंदिररचना यामधील नागरशैली. प्रश्न पहिला. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे मंदिरांच्या शैलीची सविस्तर माहिती लिहा. 1. नागरशैली आणि 2. द्राविड शैली. मुद्दे आहेत: मंदिररचना, शिखररचना, माध्यम, वैशिष्ट्य, शिल्पकलेची कलात्मक मूल्य आणि ठिकाणे. उत्तर. नागरशैली. मंदिर रचना. नागरशैलीतील मंदिरांची रचना उत्तर भारतीय परंपरेनुसार असते. मंदिरात मुख्यतः गर्भगृह, अंतराल, मंडप आणि द्वारमंडप हे भाग असतात. मंदिराचा केंद्रबिंदू गर्भगृह असतो आणि त्याभोवती प्रदक्षिणा मार्ग दिलेला असतो. गर्भगृहात मूळ देवतेची मूर्ती असते. शिखररचना. शिखर उंच शंकू आकाराचे व किंचित बहिर्वक्र असते. यावर आमलक, कलश आणि आयुध हे घटक असतात. गर्भगृहाच्या भिंतीबाहेर आलेल्या भागांना रथ म्हणतात. शिखरावर उभ्या रेषा व थर असतात, जे भूमी म्हणून ओळखले जातात. माध्यम. मुख्यतः पाषाण म्हणजेच दगड व वालुकाश्म वापरले जातात. काही ठिकाणी कोरीव कामासाठी क्लोराईट वापरण्यात आला आहे. वैशिष्ट्य. गर्भगृह चौरस असतो. प्रदक्षिणा मार्गासोबत मंडपही जोडलेला असतो. शिखर एकाच उंचीने वर चढणारे व भव्य असते. उभ्या आणि आडव्या रेषांचा समतोल साधलेला असतो. विविध रथ प्रकार जसे की त्रिरथ, पंचरथ, सप्तरथ, नवरथ. शिल्पे अधिकाधिक उभट व सजीव वाटतात. शिल्पकलेची कलात्मक मूल्य. अप्सरा, देवता, प्राणी, गंधर्व, नर्तक नर्तिका यांची आकर्षक सजीव व सौष्ठवपूर्ण शिल्पे. मूर्ती उभ्या अवस्थेत अनेक मुद्रा आणि मनोवृत्ती दर्शवणाऱ्या छायाचित्रासारखी स्पष्ट रचना. प्रमाणबद्धता. प्रवेशद्वारावरील तोरणे कलात्मक. ठिकाणे. भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिर, कोणार्क येथील सूर्यमंदिर, खजुराहो येथील कंदारिया महादेव मंदिर, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि ओडिसा. 2. द्राविड शैली. मंदिर रचना. द्राविड शैलीत मंदिराचे गर्भगृह, अंतराल, मंडप, प्रदक्षिणा मार्ग तसेच गोपुरम म्हणजेच मुख्य प्रवेशद्वार हे भाग असतात. ही रचना विशिष्ट वळणाच्या मंडप व उंच शिखरांनी युक्त असते. मंदिर चौरस पायावर उभारलेले असते. शिखर रचना. शिखर सूचीसारखे म्हणजे टोकाला निमुळते होत जाणारे असते. मजले एकावर एक बांधले जातात आणि प्रत्येक मजल्यावर हार व कूट असतात. मुख्य शिखराखेरीज लहान लहान शिखरेही उपशृंग म्हणून असतात. माध्यम. मुख्यतः पाषाण, ग्रेनाइट आणि काही ठिकाणी संगमरवर वापरले जातात. वैशिष्ट्य. मंदिर शास्त्रोक्त क्रमानुसार उभारले जाते. मुख्य मंदिरासमोर उंच गोपुरम असतो. प्रत्येक भूमीवर मंदिराकृती रचना. मंडपात अष्टकोनी घुमट, स्तंभ व विस्तृत प्रांगण. एका चौथऱ्यावर मुख्य मंदिर व उपमंदिरे. शिल्पकलेची कलात्मक मूल्ये. सुंदर तोरणे, लतावेली, प्राण्यांची नक्षी, घुमटात लोलक, नर्तकांचे चित्रण, स्तंभांवरील नक्षीकाम विशेष उल्लेखनीय. मानवी आकृती, नाट्यदृश्य, पुराणकथांचे चित्रण. ठिकाणे. तामिळनाडूमधील मदुराई, तंजाऊर, कांचीपुरम, चोल राजांची मंदिर रचना. प्रश्न दुसरा. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. दगडविटा वापरून देवालयांचे बांधकाम करण्यास डॅश काळात सुरुवात झाली. गुप्त काळात. 2. भुवनेश्वर येथील डॅश मंदिर हे सर्वात प्रसिद्ध व महत्त्वाचे मंदिर आहे. लिंगराज मंदिर. 3. कृष्णा नदीपासून कन्याकुमारीपर्यंतच्या भूभागात ही रचनाशैली आढळते. द्राविड. 4. दिलवाडा येथे डॅश मंदिरांचा समूह आहे. 5 मंदिरांचा. प्रश्न तिसरा. एका वाक्यात उत्तरे लिहा.
हिंदू मंदिराचे विविध भाग कोणते? उत्तर, हिंदू मंदिराचे विविध भाग म्हणजे गर्भगृह, अंतराल, मंडप, द्वारमंडप व शिखर हे होत. 2. पाश्चात्य समीक्षकांनी नागरशैलीतील मंदिरांना दिलेले नाव काय? उत्तर, पाश्चात्य समीक्षकांनी नागरशैलीतील मंदिरांना इंडो आर्यन मंदिर असे नाव दिले. 3. त्रिरथ मंदिर रचना कशाला म्हणतात? उत्तर, मंदिराच्या प्रत्येक बाजूस एक भाग पुढे आलेली रचना असलेल्या मंदिराला त्रिरथ मंदिर म्हणतात. 4. आमलक म्हणजे मंदिराचा कोणता भाग? उत्तर, आमलक म्हणजे मंदिराच्या शिखरावरील बसक्या व गोलसर आकाराचा भाग असतो. 5. कोणार्क मंदिरातील अनेक मूर्ती कोणत्या दगडात कोरल्या आहेत? उत्तर, कोणार्क मंदिरातील अनेक मूर्ती हिरवट रंगाच्या क्लोराईड दगडात कोरल्या आहेत. प्रश्न 4. आकृतिबंध पूर्ण करा. 1. मंदिराचे भाग. गर्भगृह, अंतरा, मंडप. 2. दिलवाडा मंदिर समूह. यिंबलवसही, यिनवसही, पिचलहर, परशनाथ, महावीर स्वामी. 3. इस्लामी वास्तुकलेच्या 3 शैली. दिल्लशाही शैली, गुजराती शैली, दौलताबाद शैली. प्रश्न 5. सविस्तर टिपा लिहा. माउंट आबू येथील जैन मंदिर. उत्तर, राजस्थानमधील अरावली पर्वतरांगेत वसलेले माउंट आबू हे एक प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र आहे. येथे असलेली दिलवाडा जैन मंदिरे त्यांच्या स्थापत्यशास्त्र, शिल्पकला व संगमरवरी कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिरे 11व्या ते 13व्या शतकात बांधली गेलेली आहे. सर्व मंदिरे पांढऱ्या संगमरवरी दगडात अत्यंत बारीक व कलात्मक कोरीवकामात उभारलेली आहे. मंदिराची छके, खांब आणि मंडप यावर सुंदर पुष्पमालिका, नृत्यरत अप्सरा आणि जैन तीर्थकारांची कोरीव मूर्ती आढळते. मंदिरांचा समूह मुख्यतः 5 प्रमुख मंदिरांचा बनलेला आहे. त्यामध्ये विमल वसही, लूण वसही, पीठलहर मंदिर, परशनाथ मंदिर, महावीर स्वामी मंदिर. विमल वसही मंदिर सर्वात प्राचीन असून ते पहिल्या तीर्थंकर आदिनाथ यांना समर्पित आहे. महत्व, या मंदिराचे संगमरवरी शिल्पकाम हे जैन स्थापत्यकलेतील सर्वोच्च उदाहरण मानले जाते. 2. खजुराहो येथील कंदरिया महादेव मंदिर. उत्तर, मध्य प्रदेश राज्यातील खजुराहो येथे चंदेल राजवंशाच्या काळात साकारलेले कंदरिया महादेव मंदिर हे भारतीय मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. मुख्य वैशिष्ट्य, हे मंदिर 1025 ते 1025 इसवी सन दरम्यान बांधले गेले. कंदरिया महादेव मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. मंदिराची रचना नागरशैलीत असून शिखर उंच व बहुविभाजित आहे, जे पर्वतरांगांची आठवण करून देते. मंदिराच्या बाह्य भिंतीवर देवदेवता, अप्सरा, मनुष्य जीवनाचे विविध पैलू आणि शृंगारिक शिल्प कोरलेले आहेत. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे आणि त्याच्या 4ही बाजूंनी मंडप, प्रवेशद्वार व अंतराल आहेत. कंदरिया महादेव मंदिर हे खजुराहोच्या सर्व मंदिरांमध्ये सर्वात मोठे व कलात्मक दृष्टीने समृद्ध आहे. महत्व, हे मंदिर खजुराहो मंदिर समूहाच्या युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट असून भारतीय शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. प्रश्न 6. जोड्या लावा. जोड्यामध्ये अ गट आहे लूण वसई मंदिर, दिलवाडा मंदिर, कंदरिया महादेव मंदिर, खजुराहो आणि सूर्य मंदिर. तर ब मध्ये आहे 5 मंदिरांचा समूह, उभट आकाराच्या मूर्ती, राजा वीर धवल व त्यांचे मंत्री, मध्य प्रदेश गंगवंश. उत्तर, लूण वसई मंदिर, राजा वीर धवल व त्याचे मंत्री, दिलवाडा मंदिर. 5 मंदिरांचा समूह, कंदरिया महादेव मंदिर, उभट आकाराच्या मूर्ती, खजुराहो मध्य प्रदेश, सूर्य मंदिर गंगवंश. द्राविड शैली. प्रश्न पहिला, उत्तरे लिहा. 1.
द्राविड शैलीचे वैशिष्ट्य यावर सविस्तर टिप्पणी लिहा. उत्तर. भारतीय मंदिर स्थापत्याची दोन प्रमुख शैली आहेत, नागर शैली आणि द्राविड शैली. कृष्णा नदीपासून कन्याकुमारीपर्यंतच्या भागात प्रचलित असलेल्या मंदिर रचनेच्या पद्धतीस द्राविड शैली असे म्हणतात. मुख्य वैशिष्ट्य. 1. विमान. मंदिराच्या गर्भगृहावरील उंच शिखराला विमान म्हणतात. हे शिखर सूचीच्या आकाराचे असते व चौरस पायावर उभे असते. 2. गर्भगृह. चौरस आकाराचे मुख्य देवतेचे स्थान, मंदिराचा सर्वात पवित्र भाग. 3. अंतराळ. गर्भगृह व सभामंडप यांना जोडणारा भाग. 4. भूमी. शिखराच्या एकावर एक चढत्या मजल्यांना भूमी म्हणतात. 5. हार, कोट व शाला. भूमीवर लहान मंदिरांच्या रांगा, हार कोपऱ्यावर असलेली शिखर प्रतिकृती, कूट व आयताकृती अर्धवर्तुळाकार छत असलेली लहान रचना, शाला. 6. स्तूपिका. शिखराच्या ग्रीवेवर असलेला गोल अष्टकोनी डोंबासारखा भाग. 7. गोपूर. मंदिराचे भव्य व उंच प्रवेशद्वार. भिंतीवर देवतांच्या मूर्ती व रंगीत सजावट. 8. प्राकार. मंदिराभोवती संरक्षणात्मक तट आणि भिंती. 9. राजाश्रय. पल्लव, चोल, पांड्य, विजयनगर व नायक वंश यामुळे या शैलीचा विकास झाला. द्राविड शैली ही सौंदर्य, शिस्तबद्ध रचना आणि भव्यतेचा उत्कृष्ट संगम आहे. तिचे मंदिर स्थापत्य भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. 2. वेरूळच्या कैलास मंदिराची रचना स्पष्ट करा. उत्तर. वेरूळ येथे असते कैलास मंदिर हे भारतातील सर्वात अद्वितीय आणि भव्य रॉक कट मंदिर आहे. याचे निर्माण राष्ट्रकूट राजा कृष्ण याने इसवी सन 757 ते 783 कारकिर्दीत केले. रचना वैशिष्ट्य. कोरण्याची पद्धत. हे मंदिर एका अखंड खडकातून वरून खाली कोरले गेले आहे, जे जगात एकमेव आहे. मुख्य रचना. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, नदीमंडप व गोपूर असलेली संपूर्ण मंदिर रचना द्राविड शैलीतील आहे. शिखर. गर्भगृहावर 3 मजली द्राविड शैलीचे शिखर. उंची व आकार. मंदिर 20 ते 25 फूट उंच चौथऱ्यावर असून लांबी 164 फूट आणि रुंदी 109 फूट आहे. शिल्पसौंदर्य. संपूर्ण मंदिरावर रामायण, महाभारत, शिवमहात्म्य इत्यादी कथांवर आधारित शिल्पे कोरलेली आहेत. सर्वात प्रसिद्ध शिल्प म्हणजे रावण कैलास हलवतो, हे अत्यंत नाट्यमय दृश्य असलेले शिल्प आहे. पूल व उपमंदिरे. गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा व अनेक उपमंदिरे असून एक भागातून दुसऱ्यात जाण्यासाठी पूल आहेत. शिल्प व चित्रकला. अनेक गुहात अजंठा शैलीसारखी चित्रेही होती. काहींचे अवशेष आजही दिसतात. कैलास मंदिर हे केवळ स्थापत्यकलेचा नमुना नाही, तर ते श्रम, भक्ती आणि कलाकाराच्या प्रतिभेचे अद्वितीय उदाहरण आहे. 3. मदुराई मीनाक्षी मंदिराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. तमिळनाडूतील मदुराई शहरात असलेले मीनाक्षी मंदिर हे दक्षिण भारतातील अत्यंत प्रसिद्ध आणि भव्य द्राविड शैलीचे मंदिर आहे. 17व्या शतकात नायक वंशाच्या काळात हे मंदिर बांधण्यात आले. वैशिष्ट्य. मुख्य देवता देवी मीनाक्षी व तिचा पती सुंदरेश्वर म्हणजे शिव. विस्तृत क्षेत्र. हे मंदिर 14 एकर जागेत पसरले आहे. चारही बाजूंनी 25 फूट उंचीचे तट आहेत. गोपुरे. मंदिरात एकूण 27 गोपुरे असून सर्वात उंच गोपूर दक्षिणेकडे आहे. या गोपुरांवर असंख्य स्टक्को देवतामूर्ती भडक रंगात रंगवलेल्या आहेत. सहस्त्रमंडप. एक मंडप ज्यात 825 स्तंभ असून तो तिरुमल नायकाने बांधलेला आहे. पुदुमंडप. यात अप्रतिम राजाची मूर्ती स्वरस्तंभ आहेत जे 7 संगीत स्वर उत्पन्न करतात. मूर्तिशिल्प. देवता, घोडेस्वार, संत आचार्य यांची 8 ते 10 फूट उंच मूर्ती कोरलेल्या आहेत. आंतरिक व्यवस्था. मंदिरात अनेक सभामंडप, तलाव, ओवऱ्या, पूजेसाठी दुकानं यामुळे एक मंदिर नगरीसारखे वाटते. मीनाक्षी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते एक सांस्कृतिक,
स्थापत्य आणि सामाजिक जीवनाचे प्रतीक आहे. प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. द्राविड शैलीचे एक प्रमुख वैशिष्ट्य स्तूपिका. 2. मदुरा हे नायक वंशाचे राजधानीचे शहर आहे. 3. सहस्त्रमंडपा या प्रसिद्ध मंडपाला 825 स्तंभ आहेत. 4. मदुराई मीनाक्षी मंदिर डॅश एकर जागेवर बांधले आहे. 14 एकर जागेवर बांधले आहे. 5. मंदिर नगरी म्हणून मीनाक्षी मंदिराला ओळखले जाते. प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. द्राविड शैलीत भूमी म्हणजे काय? उत्तर, शिखराच्या एकावर एक चढत्या व कमी होत जाणाऱ्या मजल्यांना भूमी म्हणतात. 2. सहस्त्रमंडपा हा भाग कोणत्या मंदिरात आढळतो? उत्तर, सहस्त्रमंडपा हा भाग मीनाक्षी मंदिरात आढळतो. 3. स्वरस्तंभ कोणत्या मंदिरात आढळतो? उत्तर, स्वरस्तंभ मीनाक्षी मंदिरातील उदू मंडपात आढळतो. 4. कैलास मंदिर कोणत्या राजवंशाने उभारले? उत्तर, कैलास मंदिर राष्ट्रकूट राजवंशाने उभारले. 5. कैलास मंदिरातील नाट्यमय शिल्प कोणते? उत्तर, रावण कैलास पर्वत हलवतो हे कैलास मंदिरातील नाट्यमय शिल्प आहे. 6. द्राविड शैलीचे वेगळेपण मंदिर रचनेच्या कोणत्या भागात दिसते? उत्तर, द्राविड शैलीचे वेगळेपण मंदिराच्या विमान या भागात दिसते. प्रश्न चौथा, आकृतिबंध पूर्ण करा. द्राविड शैलीतील सुप्रसिद्ध मंदिर. उत्तर, मंदिर कैलास मंदिर. कालखंड इसवी सन 757 ते 783. ठिकाण वेरूळ महाराष्ट्र. राजवंश राष्ट्रकूट. मंदिर मीनाक्षी मंदिर. कालखंड 17वे शतक. ठिकाण मदुराई तामिळनाडू. राजवंश नायक. वासर शैली. प्रश्न पहिला, वासर शैलीतील मंदिर रचनेचे वेगळेपण सविस्तर सांगा. उत्तर, वासर शैली ही भारतीय मंदिर स्थापत्यशास्त्रातील एक अनोखी शैली आहे जी नागर व द्राविड या दोन्ही प्रमुख शैलींच्या वैशिष्ट्यांचा संगम आहे. वासर शैलीचा विकास प्रामुख्याने कर्नाटकात होयसाळ राजवटीच्या काळात झाला. त्यामुळे या शैलीला मिश्रक शैली असेही म्हणतात. या शैलीतील मंदिर रचना बहुकोणीय तारकाकृती असते. मंदिर 2 प्रमुख भागात विभागले जाते, विमान आणि मंडप. शिखर चौरसाकार असून त्यावर एकावर एक चढणारे टप्पे असतात, जे शेवटी गजपृष्ठाकार किंवा कळसाने संपतात. मंडप सपाट छताचा असून तो बारीक सुबक कोरीव स्तंभावर आधारलेला असतो. या शैलीतील भिंती नागर शैलीप्रमाणे रथाकार असून द्राविड शैलीप्रमाणे त्यामध्ये अधूनमधून उभे स्तंभ असतात. गर्भगृहे 2 किंवा 3 असू शकतात व ती भव्य सभामंडपाने जोडलेली असतात. शिखरांची आडव्या रेषातील रचना, भिंतीवरील बारकाव्यांचे काम आणि मूर्तिशिल्पांची नजाकत ही वासर शैलीची खास वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच ती इतर शैलीपेक्षा वेगळी भासते. 2. होयसाळेश्वर मंदिरातील प्रसिद्ध शिल्पांविषयी टिप्पणी लिहा. उत्तर, हळेबीड येथील होयसाळेश्वर मंदिर हे वासर शैलीचे अत्यंत सुंदर उदाहरण असून शिल्पकलेच्या दृष्टीने ते अतुलनीय मानले जाते. हे मंदिर होयसाळ राजवंशातील राजा विष्णुवर्धन याने बांधले असून त्यात 2 शिवमंदिरे एकत्र जोडून बांधलेली आहेत. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील सर्वांग सुंदर कोरीव शिल्पकला. पूर्ण मंदिर एका उंच चबुतऱ्यावर उभारलेले असून त्याभोवती गजपट्टी, सिंहपट्टी, अश्वपट्टी अशा विविध स्तरामध्ये शिल्पे कोरलेली आहेत. रामायण, महाभारत, कृष्णचरित्र तसेच विविध पुराणकथा यातील प्रसंग अत्यंत बारकाव्याने कोरलेले दिसतात. प्रसिद्ध शिल्पामध्ये गजचर्मधारी नृत्यमय शिव, उमामहेश्वर, अर्जुनाचा मत्स्यवेध, ऐरावतार, आरूढ इंद्र इंद्राणी, वीणाधारी सरस्वती ही अत्यंत देखणी व प्रभावी मूर्ती आहेत.
प्रत्येक मूर्तीचे भाव, सौंदर्य, दगडावरील नक्षीकाम, अलंकारांची रचना आणि चेहऱ्यावरील भाव सर्वच लक्षणीय आहे. या मंदिरातील शिल्पसंपदा इतकी समृद्ध आहे की ती शिल्पकलेचे जिवंत संग्रहालय म्हणावे लागेल. यातील अत्याधिक कोरीव काम देखील मंदिराच्या रचनात्मक सौंदर्याला बाधा न आणता त्याला अधिक उठाव देतो. 3. चन्नकेशव मंदिराची रचना स्पष्ट करा. उत्तर: चन्नकेशव मंदिर बेलूर, कर्नाटक येथे वसलेले असून होयसाळ राजवंशाच्या स्थापत्य शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे मंदिर इसवी सन 1116 मध्ये राजा विष्णुवर्धन याने चोल राजांवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ बांधले. हे मंदिर वासर शैलीत तारकाकृती जोत्यावर उभारलेले आहे. गर्भगृहासमोर एक विशाल सभामंडप असून त्यामध्ये कोरलेल्या 42 सुंदर मदनिका ही या मंदिराची खास वैशिष्ट्ये आहेत. त्या स्तंभांवर अर्धवर्तुळाकार रचनेत बसवलेल्या असून त्यातील दर्पण, हस्ता, धनुर्धारिणी नर्तिका इत्यादी मूर्ती सौंदर्यपूर्ण व भावनायुक्त आहेत. प्रत्येक मदनिका वेगवेगळ्या हावभावात कोरलेली असून जिवंत वाटते. मंदिरात असंख्य कोरीव स्तंभ, भिंतींवर पौराणिक कथांचे चित्रण व जाळीदार दगडी पडदे आहे. गर्भगृहात विष्णूची मूर्ती आणि बाजूस भूदेवी व श्रीदेवी यांच्या मूर्ती आहेत. मंदिरात विमान नाही, मात्र भिंती सरळ असून त्यावर नक्षीकाम व बारकाव्यांचे मूर्तिशिल्प आहे. छतावर एक अष्टकोनी घुमट असून त्यात नरसिंहाचे भव्य शिल्प कोरलेले आहे. या मंदिराची योजना, शिल्पकला आणि सौंदर्य यामुळे ते एक अभिजात वास्तुकलेचे उदाहरण मानले जाते. प्रश्न 4. सोमनाथपूर मंदिराच्या शिखरांचे वेगळेपण कसे व्यक्त होते? उत्तर: सोमनाथपूरचे केशव मंदिर हे होयसाळ राजवटीतील वासर शैलीतील आणखी एक सुंदर उदाहरण आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकच मंदिरात त्रिगर्भगृह रचना आहे. 3 गर्भगृहे एका भव्य सभामंडपाने जोडलेली आहेत. विशेष म्हणजे या मंदिरातील शिखरे इतर वासर किंवा नागर शैलीतील शिखरांपेक्षा पूर्णपणे वेगळी भासतात. येथील शिखरांची रचना आडव्या रेषांवर आधारित आहे. इतर शैलीत शिखरे उंच, टोकदार व टप्प्याने वर जाणारी असतात, पण सोमनाथपूरच्या शिखरांवर आडव्या गच्चीप्रमाणे टप्पे आढळतात. त्यामुळे शिखराचा आडवा भारदस्तपणा स्पष्ट दिसतो. ही रचना नागर व द्राविड या शैलींच्या मधल्या अवस्थेसारखी वाटते. म्हणूनच वासर शैलीचा गाभा इथे दिसतो. शिखर चौरस असून त्यावर एकावर एक चढणारे घटक असतात व शेवटी गजपृष्ठाकार कळस असतो. या शिखरांवर सुद्धा सुबक कोरीव अलंकरण दिसते. एकंदरीत सोमनाथपूर मंदिराचे शिखरे त्यांच्या आडव्या रचनेमुळे, गजपृष्ठ आकारामुळे आणि साधेपणातून प्रकट होणाऱ्या सौंदर्यामुळे वासर शैलीतील वेगळेपण अधोरेखित करतात. प्रश्न 5. रिकाम्या जागा भरा. 1. मिश्रप शैली नागर व द्राविड शैलींच्या मिलापाला म्हणतात. 2. वासर शैलीच्या मंदिराचे जोते तारकाकृती असते. 3. होयसाळेश्वर मंदिरात 2 गाभारे आहेत. 4. चन्नकेशव मंदिराचे छत अष्टकोनी घुमटाकार आहे. 5. मदनिका मूर्ती चन्नकेशव येथील मंदिरात आढळतात. 6. सोमनाथपूर येथील मंदिराचे बांधकाम सामंत दंडनायक सोमण्णा यांनी केले. प्रश्न 6. आकृतिबंध पूर्ण करा. वासर शैलीतील सुप्रसिद्ध मंदिरे आहेत. मंदिर, कालावधी, राजवंश आणि स्थळ. तर या पद्धतीने आपण यामध्ये माहिती भरू शकतो. मंदिर होयसाळेश्वर, कालावधी 12वे शतक, राजवंश होयसाळ आणि हळेबीड कर्नाटक हे स्थळ. दुसरे मंदिर चन्नकेशव, कालावधी 12वे शतक, राजवंश होयसाळ आणि स्थळ आहे बेलूर कर्नाटक. तिसरे मंदिर केशव मंदिर, कालावधी इसवी सन 13वे शतक, राजवंश होयसाळ आणि स्थान आहे सोमनाथपूर.
कर्नाटकमधील सोमनाथपूर. हिंदू इस्लामी मोगल वास्तुशैली. प्रश्न पहिला, थोडक्यात टिपा लिहा. 1. कुतुब मिनार. उत्तर, दिल्लीतील कुतुब मिनार ही भारतातील सर्वात उंच इंटेची मनोऱ्याची वास्तू आहे. तिचे बांधकाम 12व्या शतकात कुतुबुद्दीन ऐबकने सुरू केले आणि त्यानंतर त्याच्या उत्तराधिकाऱ्यांनी ते पूर्ण केले. ही मनोरी इस्लामी वास्तुशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. तिच्या 5 मजल्यांवर कुराणमधील उतारे कोरलेले आहेत. संगमरवरी आणि लाल दगडाचा वापर असून प्रत्येक मजल्याची रचना वेगळी आहे. या वास्तूमुळे दिल्लीतील सुलतानकालीन स्थापत्यशैलीचा उत्कर्ष दिसतो. 2. मोगल शैली. उत्तर, मोगल वास्तुशैली ही फारसी, तुर्की आणि भारतीय घटकांचा संगम असलेली आहे. ही शैली भव्य दरवाजे, घुमट, फुलांची नक्षीकामे, बाग बंदिस्त रचना आणि संगमरवरी सजावटीसाठी प्रसिद्ध आहे. लाल किल्ला, ताजमहाल, हुमायूनचा थडगा हे मोगल शैलीचे प्रमुख नमुने आहेत. या शैलीत सौंदर्य, सममिती आणि भव्यता यांचा मेळ दिसतो. बागांचे नियोजन 4 बाग संकल्पनेवर आधारित असते. नाजूक झरोखे, फुलांचे मोटिफ्स आणि नक्षीकाम ही या शैलीची वैशिष्ट्ये आहेत. 3. गुजरात शैली. उत्तर, गुजरातमधील प्रांतिक इस्लामी शैलीने स्थानिक हिंदू व जैन स्थापत्याचे प्रभाव घेतले. यात कोरीवकाम, झरोखे आणि स्तंभ रचना यांचा समावेश आहे. अहमदाबादमधील सिदी सईद मशीद, जामा मशीद ही उत्तम उदाहरणे आहेत. यातील कमानी, मेहराब आणि खिडक्यांवरील बारीक जाळीकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. लाकडावरची नक्षीकाम व दगडांतील बारकावे विशेषतः जैन मंदिरावरून प्रेरित आहेत. या शैलीने सौंदर्य व उपयुक्तता यांचा समन्वय साधला आहे. 4. बुलंद दरवाजा. उत्तर, बुलंद दरवाजा हा फतेपूर सिक्री येथील विशाल दरवाजा असून अकबराने गुजरात विजयाच्या स्मरणार्थ 1601 मध्ये बांधला. याची उंची सुमारे 54 मीटर असून तो लाल दगड व संगमरवरी सजावटीने नटलेला आहे. या दरवाजावर कुराणी शिलालेख आहेत. यामध्ये अर्धवर्तुळाकार कमानी, घुमट आणि मोठी पायऱ्यांची रचना आहे. मोगल स्थापत्यशैलीतील भव्यतेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखला जातो. यामधील सममिती, बारीक नक्षीकाम व स्थापत्यशास्त्रीय गणितीय अचूकता वाखाणण्याजोगी आहे. प्रश्न दुसरा, उत्तरे लिहा. ताजमहालाची गणना जगातील आश्चर्यात का केली जाते? उत्तर, ताजमहाल ही एक अद्वितीय स्थापत्य कृती आहे जी प्रेम, श्रद्धा आणि सौंदर्य यांचे प्रतीक मानली जाते. 1632 साली मुघल सम्राट शहाजहानने त्याची पत्नी मुमताज महालच्या स्मरणार्थ ही भव्य संगमरवरी समाधी आग्र्यात बांधली. त्याची पूर्ण रचना पांढऱ्या संगमरवरातून झाली असून त्यावर जडजवाहिरी काम, कुराणमधील शिलालेख आणि नाजूक फुलांच्या नक्षीने ती सजवलेली आहे. संपूर्ण वास्तूची सममिती, मध्यभागी उंच घुमट, चौफेर उभे असलेले 4 मिनार, तसेच समोरचा जलतलाव आणि 4 बागांचे नियोजन यामुळे ही वास्तू अतीव मोहक बनली आहे. ताजमहालाच्या सौंदर्यात भारतीय, इस्लामी आणि फारसी स्थापत्यशैलीचा अप्रतिम संगम दिसून येतो. या सौंदर्यपूर्ण रचनेमुळे ताजमहालाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले असून 2007 मध्ये ती जगातील 7 नवीन आश्चर्यांपैकी एक म्हणून निवडली गेली. तिचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक महत्त्व संपूर्ण जगाला भुरळ घालणारे आहे. कोणत्या 4 घटकामुळे ताजमहालाचा विशेष प्रभाव जाणवतो? उत्तर, ताजमहालची वास्तुशैली अशा काही वैशिष्ट्यामुळे विलक्षण प्रभाव टाकते. 1. सममिती. ताजमहालाची रचना अत्यंत काटेकोर सममित आहे. मध्यभागी उभारलेले मुख्य घुमट, त्याभोवती असलेले 4 उंच मिनार, तसेच बागांचे आणि जलतलावाचे सममित नियोजन यामुळे ती संपूर्ण वास्तू नेत्रसुखद आणि संतुलित भासते. संगमरवरी कोरीवकाम व नक्षीकला
पांढऱ्या संगमरवरावर रंगीत दगडांनी केलेले जड जवाहिरी काम, कुराणमधील शिलालेख आणि फुलांची नाजूक नक्षी ही कलाकृतीची वैशिष्ट्ये आहेत. हे कोरीव काम इतके बारकाईने केले आहे की ते स्थापत्यशास्त्राचा उच्चांक मानले जाते. 3. चारबाग शैली. ताजमहाल समोर आखीव रेखीव अशा फारसी चारबाग शैलीतील बागेचे नियोजन आहे. 4 भागात विभागलेली बाग, मध्ये पाण्याचे तलाव व त्यात दिसणारा प्रतिबिंब हे सौंदर्य अधिक प्रभावी बनवते. 4 प्रकाशाचा जादुई परिणाम. ताजमहालच्या पांढऱ्या संगमरवरावर सूर्यप्रकाशानुसार होणारे रंगपरिवर्तन म्हणजे एक अद्वितीय दृश्य अनुभव आहे. सकाळी गुलाबी, दुपारी पांढरे आणि संध्याकाळी सोनेरी किंवा रुपेरी दिसणारे रंग वातावरणाला अलौकिक बनवतात. हे सर्व घटक मिळून ताजमहालाला केवळ समाधी नसून एक शाश्वत कलाकृती व जगातील एक अद्भुत आश्चर्य बनवतात. प्रश्न 3. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. कुवत उल इस्लाम या मशिदीच्या आवारात कोणता प्रसिद्ध मिनार आहे? उत्तर: कुतुब मिनार हा प्रसिद्ध मिनार आहे. 2. शालिमार बाग हे प्रेक्षणीय स्थळ कोणत्या शैलीचे आहे? उत्तर: शालिमार बाग मोगल शैलीचे उदाहरण आहे. 3. जैन शैलीचे वास्तू वैशिष्ट्य कोणते? उत्तर: जैन शैलीत अत्यंत बारकाईचे कोरीव काम हे वैशिष्ट्य आहे. 4. पंजाब शैलीत विटांचा उपयोग वास्तुकलेसाठी का केला गेला? उत्तर: विटांचा उपयोग स्थानिक उपलब्धतेमुळे व किमतीच्या दृष्टिकोनातून केला गेला. 5. माळवा शैलीवर कोणत्या शैलीचा परिणाम दिसतो? उत्तर: माळवा शैलीवर गुजराती शैलीचा परिणाम दिसतो. 6. ताजमहालाच्या सौंदर्याची 2 विशेष लक्षणे कोणती? उत्तर: सममित रचना आणि संगमरवरी जड जवाहिरी ही 2 विशेष लक्षणे आहेत. प्रश्न 4. जोड्या जुळवा. जोड्या जुळवामध्ये आहे अ गटामध्ये कुतुब मिनार, ताजमहाल, गोल घुमट, बुलंद दरवाजा. तर ब गटामध्ये आहे फतेपूर सिक्री, विजापूर, आग्रा आणि दिल्ली. तर याच्या योग्य जोड्या होतील कुतुब मिनार दिल्ली, ताजमहाल आग्रा, गोल घुमट विजापूर, बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री. प्रश्न 6. कंसातील योग्य शब्द निवडून गाळलेल्या जागा भरा. कंसामध्ये दिलेले शब्द आहेत ताजमहाल, फतेपूर सिक्री, गोल घुमट, कुतुब मिनार, बीबी का मकबरा आणि मकराणा. तर यामधील एक आहे ताजमहालाची प्रतिकृती करण्याच्या उद्देशाने बीबी का मकबरा ही वास्तू बांधली गेली. 2. शहाजहानच्या काळातील ताजमहाल ही सर्वोत्तम कामगिरी होय. 3. गोल घुमटास बोल घुमट असेही म्हणतात. 4. कुतुबुद्दीन ऐबकच्या कारकिर्दीत कुतुब मिनारचा पाया घातला गेला. 5. ताजमहालासाठी मकराणा येथील पांढरा शुभ्र संगमरवर वापरण्यात आला. प्रश्न 7. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या वास्तूंची सविस्तर माहिती लिहा. विजापूरचा गोल घुमट आणि बुलंद दरवाजा. मुद्दे आहेत स्थान, कालखंड, माध्यम, शैली, वैशिष्ट्य. तर याचं उत्तर आहे अ. विजापूरचा गोल घुमट. स्थान विजापूर, कर्नाटक राज्य. कालखंड 17व्या शतकाच्या सुरुवातीस इसवी सन 1656 मध्ये बांधले गेले. माध्यम दगड व चुन्याचा गारा. शैली दख्खनची प्रांतिक इस्लामी शैली. वैशिष्ट्य भारतातील सर्वात मोठा आणि जगातील 2ऱ्या क्रमांकाचा घुमट. या घुमटाचा व्यास सुमारे 44 मीटर असून तो आधाररचना नसताना देखील उभा आहे. या घुमटाखाली गोल घुमटचा गुंजनग्रह आहे जिथे हलकासा आवाजही घुमतो. मोहम्मद आदिलशहाचा कब्रस्थान म्हणून हा घुमट बांधण्यात आला. हे वास्तुशिल्प तंत्र आणि ध्वनिशास्त्र यांचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. 2. बुलंद दरवाजा. स्थान फतेपूर सिक्री, उत्तर प्रदेश. कालखंड इसवी सन 1575 मध्ये अकबर बादशहाने बांधले. माध्यम लाल सँडस्टोन व संगमरवर. शैली मोगल स्थापत्य शैली.
वैशिष्ट्य: भारतातील सर्वात उंच दरवाजा, सुमारे 54 मीटर उंची. दरवाजावर कुराणातील शिलालेख कोरलेले आहेत. ही वास्तू अकबराच्या गुजरात विजयाच्या स्मरणार्थ बांधली गेली. बुलंद दरवाजाचे मुख्य प्रवेशद्वार मशीदकडे जाते आणि त्यात उंची, सममिती आणि भव्यता दिसते. मोगल स्थापत्य शैलीतील राजसत्ता, धार्मिकता आणि कलात्मकतेचे प्रतीक. प्रश्न 8वा, आकृतिबंध पूर्ण करा. प्रांतिक शैली. तर याचं उत्तर आहे पंजाब, बंगाल, गुजरात, माळवा, दक्षिण, विजापूर, काश्मीर आणि जौनपूर या 8 प्रांतिक शैली आहेत.